वसंतराव नाईक यांची 111वी जयंती परळीमध्ये जल्लोषात साजरी झाली आहे आणि माझ्यासोबत या जयंतीचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत. खरं तर ही जयंती एक वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. या पूर्वीच्या साजरा झालेल्या जयंती आणि या जयंतीमध्ये काय तुलनात्मक फरक पडतो? यापूर्वीची वसंतराव नाईक साहेबांची जयंती ही मला वाटतं 2016-17 झाली होती. परंतु असं वाटलं की यावर्षी जी वसंतराव नाईक साहेबांची जयंती 111वी जयंती होती. वसंतराव नाईक साहेब यांनी महाराष्ट्र राज्यावर 11 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेले आणि त्यांची 111वी जयंती मोठ्या थाटामाटात निघावी अशी सर्व समाज बांधवांची इच्छा होती. तो काय आणि जयंतीच्या पूर्ण नियोजन म्हणजे कार्यक्रमाचं जे नियोजन होतं त्याला किती कालावधी लागला? जयंतीचे जो नियोजन आहे तो फक्त आम्ही या मागच्या 4 दिवसामध्येच केलेला आहे, कारण थोडंसं काही तांत्रिक अडचणीमुळे लेट झालं. 4 दिवसामध्ये पूर्ण नियोजन कसं केलं? कुणी प्रतिसाद दिला? 4 दिवसामध्ये आम्ही सर्कल वाईज प्रत्येक तालुक्यातील सर्कल वाईज फिरलो. त्या सर्कलमध्ये त्या सरपंचांना बोलवलं आणि त्यांनी तिथला प्रतिसाद चांगला दिला. प्रत्येक गावाच्या सरपंचांनी आपली आपली जिम्मेदारी वाटून घेतली आणि माणसं या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न केला. खरं तर याच्यामध्ये लयजिम पथक कुठून आले होते? असे काही पथकं वगैरे याच्यामध्ये होते? त्याच्यामध्ये हलकी पथकं वगैरे? आम्ही ही जी जयंती आहे ती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचं ठरवलं होतं. यासाठी डीजे न लावता बंजारा समाजाचा जो टपडा आहे ज्याला ढाल्या म्हणतात ते पुसं धरून बोलवले होते आणि त्याच्यानंतर ही लेझिम पथक जे आहे ते जवळ गावांची आमचे सरपंच वसंत चव्हाण साहेब यांनी त्यांच्या तिथले ते लेझिम पथक आणलं होतं. पंकजाताई मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते, ते आले नाही, त्याचं कारण वगैरे काही सांगू शकतो? नाही, तसं त्यांनी कारण आपल्याला ऑडिओ क्लिपद्वारे पाठवलेलं आहे की त्यांच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, बैठकी असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. विधान परिषदेच्या आता सध्या मला वाटतं अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे ते येऊ शकलं नाही. आणि साहेबांची काल रेल्वे मंत्र्यासोबत बैठक होती मुंबईमध्ये, त्याच्यामुळे परळीतील काही जे आपण मान्यवर बोलवले होते ते सर्वच त्या ठिकाणी अडकून बसले, त्यांना काही येणं झालेलं नाही. त्याबद्दल त्यांनी शुभसंदेश या जयंतीच्या निमित्तानं सर्वांनी पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये परळीचे स्थानिक काही राजकीय नेते मंडळी त्यांनी काही सहकार्य वगैरे? बिलकुल. या जयंतीसाठी जो काही खर्च आहे तो सर्व खर्च आदरणीय अण्णांनी आम्हाला देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यांनी सर्व खर्च उचललेला आहे. पोलीस प्रशासनाकडून जसं पाहिजे तसं सहकार्य मिळालं? बिलकुल. सर्व पोलिसांनी आम्हाला शेवटपर्यंत सहकार्य केलं, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या उत्साहामध्ये ही जयंती निघेल असं तुम्हाला एकंदरीत वाटलं होतं? नाही, खूप दिवसानंतर जयंती निघाली. 2016 नंतर ही जयंती निघाली होती. एवढी अपेक्षा नव्हती, परंतु आमच्या समाजातील सर्वच लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जयंतीमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि सर्व जयंती शांततेत पार पडली. याबद्दल खरंच आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो. तुमच्या समाजातले काही महंत मंडळी वगैरे या कार्यक्रमाला उपस्थित? नाही, आमच्या समाजातील महंत बाबूसिंग महाराज, पोहरादेवीचे गादीवरचे महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरू हे या जयंतीला येणार होते, परंतु गुरुपौर्णिमेमुळे त्यांना तिथून यायला थोडा उशीर झाला आणि ते अडकल्यामुळं या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यांनी त्यांचे शुभ आशीर्वाद बंजारा समाजाच्या या सर्व लोकांच्या प्रति व्यक्त केले. पंकजा मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लागली, मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड कशा पद्धतीने केली आहे? पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे येणार होते, पण ते आले नाही. म्हणून ऐनवेळी आमच्या समाजातील, आमच्या पोशाखातील ज्या आमच्या महिला आहेत, जसं सूत्रसंचलन करताना या ठिकाणी सांगितलं की एखादी महिला देखील अध्यक्ष होऊ शकते, तसं आम्ही ठरवलं की ज्या उपस्थित महिला भगिनी आमच्या इथे आले त्यांच्यातील एका महिलेला या ठिकाणी अध्यक्ष करायचं आणि कार्यक्रम पुढे न्यायचं. जे नियोजन चालू होतं तुमचं या जयंतीचं, त्यावेळेस काही ताणतणाव अध्यक्ष म्हणून ताणतणाव तर येतच होता, कारण प्रत्येक तांड्याचा फिरायचं होतं. त्या ठिकाणी त्या लोकांना पटवून सांगायचं होतं की जयंती आपल्या समाजाची आहे, समाजाच्या वतीने तुम्हाला सर्वांना या ठिकाणी येणं आहे. तांड्यामध्ये तुम्ही जरी एकत्र येत असाल तरी त्या ठिकाणी तुम्हाला तेवढा लोक हे करत नाहीत, परंतु ज्यावेळेस तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी एकत्र येता, तुमची युनिटी दिसते, त्यावेळेस लोकांना वाटते की या सर्व समाज एक होऊन चाललेला आहे. म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले सर्व लोकांना या ठिकाणी आणण्याचा, जोडण्याचा. आमचा तोच एक प्रयत्न होता. जयंतीच्या माध्यमातून आमच्या समाजाची एकता आणि संस्कृती दाखवणं हाच आमचा मूळ उद्देश होता. खरं तर प्रत्येक मान्यवरांनी ज्यांनी आपली भाषणं व्यक्त केली त्याच्यामधून देखील संदेश दिला की राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण चाललं आहे, बंजारा समाज देखील संघटित झाला पाहिजे. बंजारा समाज नेमकं कोणाच्या पाठीशी राहील? बंजारा समाज हा नेहमी विकासाच्या पाठीशी राहिलेला आहे. जो या समाजाला न्याय देईल आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.
आणि परळी तालुक्यामध्ये आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णा कराड आणि आता पंकजाताई असतील, ह्या नेहमी आमच्या बंजारा समाजाच्या बाजूने राहिलेल्या आहेत. त्यामुळे आमचा समाज नक्कीच त्यांच्या पाठीशीच राहील, यात काही शंका नाही. गावागावामध्ये फिरलात जयंतीचा मेसेज देण्यासाठी, जे काही तांड्या वस्तीवरली गेला तिथला विकास कामे वगैरे झालेत का? विकास काही वेगळा जाणवला? नाही, काही गावामध्ये विकास कामं जोरात चालू आहेत, काही ठिकाणी राहिलेले आहेत, पण ते देखील आता होणार आहेत असं त्या ठिकाणचे सरपंच असतील यांनी सांगितलं. आणि आता अध्यक्ष म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे यांच्याशी सुसंवाद साधून ज्या ठिकाणचे कामं अपूर्ण आहेत ते पूर्ण करून देण्याचं मागणी वगैरे करायला बिलकुल करू, कारण आम्ही त्यांच्या पाठीशी 100% आहोत. आमचा समाज हा नेहमी धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि ते देखील आमच्या या तांड्याला असेल, आमच्या या गावातील वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकांना देखील न्याय देतील, त्यांच्या तांड्याचा विकास करून देतील अशी अपेक्षा आम्हाला 2024 नंतर 2025ची देखील अशीच जयंती उत्साहामध्ये साजरी होईल. 100%. धन्यवाद. हे होते वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे अध्यक्ष आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र काहीसं वेगळंच मेसेज जो आहे ते देऊन जातात. मात्र परळीमध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये ही जयंती जी आहे ती साजरी केल्याचं देखील पाहायला मिळते आणि परत एकदा समाज हा संघटित करण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून केल्याचं देखील पाहायला मिळते. मात्र याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत. कॅमेरामन सूर्योदय मीडिया, परळी.